नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. बँका रिकाम्या झाल्या, पैशांची गुंतवणूक करू नका, परत मिळणार नाही. लॉकडाऊन सारखे दिवस, बड्या नेत्यांच्या विधानाने खळबळ. राज्यासह संपूर्ण देशात इंधन दरवाढ होत आहे. रोजच पेट्रोल, डिझेल आणि सीएनजी चे भाव वाढत आहेत. त्यामुळे महागाईही शिगेला पोहोचली आहे. परिणामी सर्वसामान्य नागरिक होरपळून निघाला आहे. पंतप्रधानांनी तर आधीच परदेश दौरे करू नका, सोने खरेदी करू नका म्हणून काटकसरीचा सल्ला दिला आहे. याच पार्श्वभूमीवर काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी तर थेट पैसे गुंतवणूक करू नका म्हणून सांगितलं आहे. पैसे गुंतवाल तर तो परत मिळणार नाही. परत लॉकडाऊन सारखे दिवस येणार आहेत असं विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली. काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी मीडियाशी संवाद साधताना हे आवाहन केलं. लॉकडाऊन सारखी परिस्थितीचे दिवस येणार आहेत. असलेले पैसे सुरक्षित ठेवा. कुठे फार काही गुंतवणूक करू नका. ही गुंतवणूक केली तर ती परत येणार नाही. बँका रिकाम्या झाल्या आहेत. रिझर्व्ह बँक रिकामी झाली आहे. रिझर्व्ह बँकेचा पैसा स्वतःच्या मालकीचा असल्यासारखे काढून घेण्याचे काम सुरू आहे. भविष्यात बँकाही पूर्णतः उद्ध्वस्त होतील. सगळ्याच बाजूने देश संकटात आहे, अडचणीत आहे. फक्त इव्हेंटवर भर दिला जात आहे. ते सगळ्याच बाजूने अडचणीत आहेत. फक्त इव्हेंटवर भर दिला जातोय असं विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे. बकरी ईदच्या दिवशी कल्याणमध्ये तणाव झाला आहे. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. देशात ध्रुवीकरण करण्याचं वातावरण सुरू आहे. तेढ निर्माण करण्याचा धंदा झालेला आहे. यांनी जाहीरनाम्यातच तसं टाकायला पाहिजे. संविधानाची भाषा कशाला करायची? दोन धर्मांमध्ये तेढ निर्माण करण्याचे काम सतत सुरू आहे. मंत्री असंवेदनशील आहेत. हिंदू मुस्लिम हा त्रस्त आहे, लोक त्रस्त आहेत. हे सगळं असताना विचारांवर पडदा काय टाकायचा? आवश्यक महत्त्वाचे प्रश्न आहेत, त्याला बगल द्यायची हा राजरोसपणे धंदा सुरू झाला आहे. जनतेच्या भावना भडकवायच्या, तणाव निर्माण करायचं, राजकारण करायचं आणि लोकांना मारायचं सुरू आहे अशी टीका त्यांनी केली. आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि रहा अपडेट.